माननीय आमदार प्रवीणजी दटके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करावं अशी विनंती. गुप्ता साहेब करतायत. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत दुपट्टे टाकून करावं अशी मी आयोजन समितीला विनंती करते आणि या कार्यक्रमाला पुढे नेत मी सोले साहेबांना इथे आमंत्रित करते, विनंती करते त्यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. चालू आहे ना रे, वाजवून पाहना, समोर वाजवून पाहना. मंचावर विराजमान आपल्या सर्वांचे आवडते नेते, नागपूर शहराचे पालकमंत्री, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष, जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि सर्व महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळातील सदस्य म्हणून असो किंवा संघटनेचा अध्यक्ष म्हणून असो, ज्यांनी सतत पायाला भिंगरी लावून संघटन वाढवण्याचं काम केलं, सरकारचे कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, असे आपल्या आयोजन समितीचे मागील 10 वर्षापासून सतत आपलं नेतृत्व करणारे आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, मंचावर विराजमान नागपूर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, नागपूर नगरीचे माजी महापौर आणि मागच्या 40 वर्षांपासून विविध पदांवर काम करणारे आमचे मित्र आदरणीय दयाशंकरजी तिवारी, आपले आदरणीय नेते आणि मध्य नागपूरचे लोकप्रिय आमदार श्री प्रवीणजी दटके, माजी आमदार सुधाकरराव कोहळे, माजी आमदार मिलिंदजी माने, पाराशर सर, अशोकराव मानकर, भेंडे सर, आपले विदर्भाचे संघटन मंत्री डॉक्टर कोठेकर या ठिकाणी मंचावर विराजमान, जयप्रकाशजी गुप्ता आणि सर्व मान्यवर. आपले 10वं एपिसोड आहे, कारण 1 वर्ष जेव्हा कोरोना झाला होता तेव्हा 2 कार्यक्रम झाले होते आपले, आणि आपलं हे 10वं पर्व आहे. आज या पर्वामध्ये आपले आयोजन समितीचे सन्माननीय अध्यक्ष बावनकुळे साहेब हे आवर्जून उपस्थित झाले आणि त्यांनी भूमिपूजन केलेलं आहे. आपल्या सगळ्या व्यवस्था लागलेल्या आहेत त्यांची. आता आज उशीर झाल्यामुळे पुन्हा आपण 2 दिवसांनी मीटिंग घेऊन त्याची घोषणा करू, परंतु मागच्या 10 वर्षांपासून सतत विविध कार्यक्रम देणारी माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे खासदार सांस्कृतिक महोत्सव आणि त्याच्या अंतर्गत विविध कार्यक्रम, त्याचा उल्लेख माननीय बावनकुळे साहेब करणारच आहेत, त्याच्यामुळे मी ते रिपीट करत नाही. परंतु असं कोणतंही काम नाही की जे गडकरी साहेबांनी हात घातला नाही त्याच्यात. आणि यावर्षी एक नवीन, संजय बंगालेजींना आणि अतुल गुरु इथे असतील आणि अमित गाडगे, रमेशजी सातपुते या सगळ्यांनी किल्ले स्पर्धा येता या वर्षीपासून सुरू करून दिली. असे विविध कार्यक्रम घेऊन नागपूर शहराच्या जनतेच्या विविध कलागुणांना वाव देण्याचं काम आणि त्यांना मानधनाच्या रूपाने प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी साकार होत आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाची जी पूर्ण घोषणा असेल ती तर गडकरी साहेब करणारच आहे. 17 तारखेला बावनकुळे साहेबही राहणार आहेत सगळे मिळून, कारण अजून काही कार्यक्रमाची निश्चिती जी आहे, कन्फर्मेशन आहे ती राहिला आहे. परंतु या सगळ्या कार्यक्रमांमध्ये हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग, हजारो कलाकारांचं या मंचावर मंचन, हे सगळं दरवर्षी आपण या ठिकाणी पाहतो. मी आपल्यामध्ये अधिक वेळ घेणार नाही. मी माननीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन आणि उद्घाटन झालं याची घोषणा करावी. धन्यवाद. भारताच्या सांस्कृतिक परंपरेला शोभेस असलेलं एक कार्य खासदार सांस्कृतिक क्रीडा महोत्सव नागपूर हा महोत्सव 7 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर
सॉरी 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरला नागपूरमध्ये आपल्या नागपूरचं गौरव, विदर्भाचं भूषण आणि आपल्या सर्वांना ज्यांच्या नेतृत्वावर अमिट विश्वास आहे असे माननीय नितीन गडकरीजी यांच्या संकल्पनेतनं हा खासदार सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी साजरा होतो आहे. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांनी मागच्या 10 वर्षापासून ही सांस्कृतिक परंपरा या ठिकाणी सुरू ठेवली आणि माननीय नितीन गडकरीजींच्या दूरदृष्टीतून आणि जे सांस्कृतिक मूल्य आहे यांचं जतन करण्याचं त्यांची भूमिका, या भूमिकेतनं माननीय नितीन गडकरीजींनी विदर्भाला, महाराष्ट्राला, देशाला नागपूर खासदार महोत्सव ही देण दिली आहे. कला, सांस्कृतिक, साहित्य आणि परंपरा याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्दिष्ट या महोत्सवाचं आहे आणि सोबतच नागपूरच्या कलावंतांना मंच मिळाला पाहिजे. आमच्या नागपूरमध्ये हजारो कलाकार असे आहेत ज्यांना मंचच नव्हता आणि माननीय नितीनजींनी दिलेल्या या मंचावरनं देशातले अव्वल कलाकार, महाराष्ट्रातले अव्वल कलाकार या ठिकाणी आपल्याला आता नागपूरमध्ये पाहायला मिळत आहेत. या 10व्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये 7 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर मध्ये आत्ताच माननीय अनिल सोलेजींनी सांगितल्याप्रमाणे माननीय नितीनजी 17 तारखेला पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची घोषणा करणार आहेत आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाचं जी उंची आहे ती उंची अधिकाधिक वाढत आहे. जेव्हा सुरू केला तेव्हा असं वाटलं की या सांस्कृतिक महोत्सवाला इतकी उंच भरारी मिळणार नाही, पण आज संपूर्ण देशामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सव म्हणून क्रमांक 1 वर नागपूरचा खासदार सांस्कृतिक महोत्सव आहे, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. खरं तर आमच्यासारखे जनप्रतिनिधी यातनं शिकतो आहेत. मला तर यातनं खूप शिकायला मिळतं, कारण जे आम्ही कधी करू शकलो नाही, कारण यासाठी ब्लडच लागतं. नितीनजीचं ब्लड असं आहे की ते कुठल्याही क्षेत्रामध्ये, या देशातलं कुठलं क्षेत्र असं नाही ते नितीनजीकडनं सुटलं आहे आणि त्यामुळं नितीनजींनी सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण जर विचार केला तर 18 ते 19 सेक्टर आहेत ज्यामध्ये नितीनजींनी या विदर्भाला मजबूत करण्याचं काम, या देशाला मजबूत करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की माननीय खासदार नितीन गडकरीजींना आपण जेव्हा निवडून दिलं, त्यांच्या समोरची बटन दाबली, तेव्हा आपला विश्वास होता की आपले नितीनजी जेव्हा निवडून येतील तेव्हा नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर करतील आणि केवळ रस्ते, वीज, पाणी यांनी काही आंतरराष्ट्रीय शहर होत नाही. तो विकासाचा हा विजनच नितीनजीचा आहे, त्यांच्यामध्ये त्यांचा हातखंडाच आहे. पण या शहराला सांस्कृतिक ओळख, या शहराला क्रीडा ओळख, क्रीडा क्षेत्रामध्ये ओळख आणि या क्षेत्राला तर आपण, मी असं म्हणेल, संपूर्ण देश नागपूरला संत्रा उत्सव म्हणून, संत्र्याचा या ठिकाणी पाया म्हणून, संत्र्याची भूमी म्हणून ओळखता. आता मात्र नितीनजींनी या भूमीला सांस्कृतिक भूमी सुद्धा केलेला आहे, याकरता मला त्यांच्यावर अभिमान आहे. या ठिकाणी बाल कलाकार असतील, तरुण कलाकार असतील, वृद्ध कलाकार असतील, भजन मंडळी असतील,
या नागपूरमध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये अपंग अंध कलाकारामध्ये त्या ठिकाणी कलाकार आहेत त्या सर्वांना संधी देण्याचं काम या ठिकाणी नितीनजींनी केलं. आणि केवळ हा मनोरंजन नाही आहे, तर ही अशी सांस्कृतिक परंपरा, असा सांस्कृतिक उत्सव हा आहे. या उत्सवातनं माणसं घडतात. मनुष्याच्या जीवनावर जे चांगले त्या ठिकाणी संस्कार होतात, त्या संस्काराचं केंद्र सुद्धा म्हणजे मनुष्याला चांगले संस्कार देणारं केंद्र सुद्धा खासदार सांस्कृतिक क्रीडा महोत्सव आहे. त्यामुळं मला या गोष्टीचा अभिमान आहे. आज या ठिकाणी या आपल्या ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या या भव्य ग्राउंडवर ज्याची कॅपॅसिटी ही 75,000 ते 1 लाख आहे. मला तर कधी कधी भीती वाटतं की इतकं फुल असतं, चारही बाजूने रस्ते त्या ठिकाणी ब्लॉक असतात. आणि यावर्षी जे कार्यक्रम माननीय नितीनजी देत आहे त्या कार्यक्रमात तर प्रचंड पूर्ण उत्साहाने आनंदाने संपूर्ण नागपूरकर या कार्यक्रमाची त्या ठिकाणी या कार्यक्रमाची सर्व आपले इथले नागरिक जनता या कार्यक्रमाच्या संपूर्ण हजेरी लावतील, या कार्यक्रमाला स्वीकारतील. आणि या कार्यक्रमातनं पुन्हा एकदा आपल्या नागपूरला या ठिकाणी दीपावलीच्या या पावन पर्वावर आपल्या या सर्वांच्या आनंदाला द्विगुणित करतील एवढंच मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा या सांस्कृतिक महोत्सवाचा अध्यक्ष म्हणून मी माननीय